SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पवित्र श्रीशैल पदयात्रेचा अंतिम टप्पा अत्यंत खडतर पण तितकाच भक्तिभावाने पूर्ण झाला। गंगनफोळी येथे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व भक्तांनी पूजा, आरती आणि प्रार्थना करून डोंगराच्या दिशेने प्रस्थान केले। भीमानकोळा घाट चढत कैलास द्वाराकडे तब्बल 47 किलोमीटरचा डोंगरमय प्रवास 2 दिवसात पूर्ण करण्यात आला। घनदाट जंगल, उंच चढ उतार, खडकाळ पायवाटा आणि पाण्याची कमतरता अशा अनेक अडचणी या मार्गावर होत्या। वाटेत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने प्रत्येक भक्ताला स्वतःसोबत पाणी घेऊन जावे लागत होते। विशेष म्हणजे सुमारे 100 किलो वजनाची पालखी खांद्यावर घेत भक्तांनी 2 दिवस डोंगरातील खडतर प्रवास केला। थकवा, वेदना आणि कठीण परिस्थिती असूनही हर हर महादेवचा अखंड जयघोष, त्यामुळे भक्तांचा उत्साह कायम होता। मार्गात नागलवटी रांना, अंजुमय हनुमान यांसारख्या देवस्थानांचे दर्शन घेत भक्त पुढे चालत होते। विजापूर येथील सिद्धेश्वर मठाच्या संघाकडून वाटेत भोजनाची सेवा करण्यात आली। तसेच मुक्कामाच्या ठिकाणी रबगावी बनहट्टी येथील ग्रामस्थांनी सर्व भक्तांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था केली। 2 दिवस कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविक जंगलातील या खडतर मार्गावर एकत्र चालत होते। परस्पर सहकार्य, एकात्मता आणि सेवाभाव यांचे सुंदर दर्शन या प्रवासात घडले। काही ठिकाणी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी थकलेल्या पदयात्रेकरूंना मदत केली। पाणी, फळे, अल्पोपहार वाटप करून त्यांनी सेवा बजावली। या 2 दिवसांचा डोंगरातील प्रवास केवळ शारीरिक कसोटी नव्हता तर आध्यात्मिक परीक्षा देखील होती। श्रद्धा, संयम आणि भगवान मल्लिकार्जुनांवरील अढळ विश्वास यांच्या बळावर हा अंतिम टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला। 2 दिवसांच्या जंगल प्रवासानंतर कैलासद्वार गाठताना अनेक भक्तांच्या डोळ्यात समाधान आणि आनंदाश्रू दाटले होते। खऱ्या अर्थाने श्रद्धा, संयम आणि भक्तीचा हा प्रवास अविस्मरणीय ठरला। दरम्यान सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस SNX मराठी या पवित्र श्रीशैल पदयात्रेचे संपूर्ण वृत्तांकन संपादक रेवणसिद्ध मेणगुदले हे करत असून या दिव्य प्रवासाचा प्रत्येक क्षण जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। ಆ ಸೈಡ್ ಈ ಸೈಡ್ ಅನ್ಕೊಂಡು ನಮ್ಗೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ।